भरती सरळ सेवा या चॅनलवर आपण नियमितपणे सरकारी भरती, सरळ सेवा भरती, नवीन जाहिराती, स्पर्धा परीक्षा आणि महत्त्वाच्या जॉब अपडेट्स याबद्दल अचूक आणि महत्त्वाची माहिती देत असतो. म्हणून जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग आजची महत्त्वाची अपडेट पाहूया. नोकर भरती आता MPSC मार्फतच. राज्य शासकीय नोकर भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी आता संवर्ग वगळता सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC मार्फत भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना होणारा त्रास कमी होईल, अशी माहिती देताना मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत स्पष्ट केले. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी लक्षवेधीतील उत्तर देताना त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. मंत्री शेलार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 1,20,000 पदांची भरती झाली असून आगामी काळात किमान 70,000हून अधिक पदे भरली जाणार आहेत. भरती प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी आता कॅडरची संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यामुळे एकाच प्रकारातील पदांसाठी वारंवार परीक्षा देण्याची गरज उरणार नाही. परिणामी शुल्काचा ताण हलका होणार आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत, राजेंद्र पवार, राजकुमार बडोले आणि प्रताप अडसड यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मंत्री शेलार यांनी शुल्काबाबत सकारात्मक संकेत दिले. राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या परीक्षा शुल्काबाबत मानवतावादी दृष्टिकोन ठेवून त्यांना सवलत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या विविध विभागांकडून एकाच पदासाठी घेतल्या जाणाऱ्या स्वतंत्र परीक्षा बंद करून त्यांचे सूत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना कमी परीक्षांद्वारे अनेक पदांसाठी संधी उपलब्ध होईल. त्यासाठी सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत. परीक्षा शुल्काचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकार गंभीर असून लवकरच याबाबतचा अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. पदभरती, ऑनलाईन भरती प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थापन यामध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. गट अ, ब आणि क संवर्गातील सरळ सेवेची भरती आता पूर्णतः MPSC मार्फतच होणार आहे. या आयोगाच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पदभरत्या MPSCकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल.